ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। महाराष्ट्र के बुल्डाना जिले में स्थित विश्व प्रसिद्ध लोणार झील क्षेत्र अपनी प्राचीनता और रहस्यमयी संरचनाओं के लिए जाना जाता है। यहाँ कई हेमाडपंथी मंदिर, देवालय और पुरातात्विक महत्व की संरचनाएं मौजूद हैं। अब ये सामने आया कि इन ऐतिहासिक स्थलों से झील और अन्य स्थानों तक पहुंचने वाले कई भूमिगत मार्ग भी हो सकते हैं। लोनारकर टीम के सदस्य सचिन कापोरे ने पापेश्वर मंदिर क्षेत्र में एक भूमिगत मार्ग की खोज की है। उन्होंने उस मार्ग में भीतर तक जाने का प्रयास किया, लेकिन अंदर पानी का एक बड़ा भंडार दिखने के बाद वे बाहर लौट आए। सचिन कापुरे और उनकी टीम ने पुरातत्व विभाग से ये मांग की है कि वे इन सभी भूमिगत मार्गों की वैज्ञानिक जांच करें। ये पता लगाया जाए कि ये मार्ग कहाँ जाते हैं, किस उद्देश्य से बनाए गए थे और इनसे जुड़ा इतिहास क्या है। टीम का कहना है कि ऐसे रहस्यमय मार्ग केवल पापेश्वर मंदिर में ही नहीं, बल्कि क्षेत्र के अन्य प्राचीन मंदिरों और संरचनाओं में भी हो सकते हैं। यदि इनका अध्ययन किया जाए तो इससे लोनार की ऐतिहासिक और सांस्कृतिक विरासत को लेकर कई नई जानकारियां सामने आ सकती हैं। सध्या आपण लोणार सरोवराजवळील पापारेश्वर या मंदिरामधून आत गेल्यानंतर एक भुयारी मार्ग आहे। तो भुयारी मार्गामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या समोर आणखी आम्हाला पाणी असल्यामुळे जाता आलं नाही। परंतु लोणारमध्ये असे अनेक भुयारी असल्याचे संदर्भ वेळोवेळी येतात। दैत्यसुदन मंदिरपासून सरोवरापर्यंत जाण्याचा एक मार्ग होता असे बरेच लोक म्हणतात आणि काही विहिरीमधूनही मार्ग सरोवराकडे जातात असंही काही लिखाणामध्ये दिसत आहे। तर पुरातत्व विभागाने जर हे भुयारी मार्ग असतील तर याचा अभ्यास आणखी करावा, याचा आणखी शोध लावावा अशी आमची सर्वांची लोणारवासियांची त्यांच्याकडे एक मागणी आहे। नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे। आज आपण आलेलो आहोत लोणार सरोवर जवळ पापहरेश्वर येथे आणि लोणारमध्ये असे अनेक रहस्यमय जागा आहेत ज्या आजपर्यंत त्याचा खुलासा झालेला नाही। लोणारमध्ये बऱ्याचशा अशा गुफा आहेत की ज्या कुठे जातात, कुठे मिळतात याचा अजूनही शोध लागलेला नाही। हे पापहरेश्वर येथील एक तीर्थ आहे, एक धारा तीर्थ आहे। ते बरेच वेळा इथे वाहत असते, परंतु उन्हाळा आला की ते बंद होते व त्याच्याच बाजूला त्याच्यावरती एक मोठा भुयारी मार्ग आहे। तो भुयारी मार्ग कुठपर्यंत जातो व काय आहे याचं रहस्य आज आपण बघणार आहोत। मी सचिन कापुरे, माझ्यासोबत कमलेश आगरकर आहेत। चला तर बघूया। धन्यवाद। बराचसा लंबा असा हा बोगदा आपल्याला इथे दिसत आहे व आम्ही आत चाललेलो आहोत। मागेही बराचसा दूर असा हा बोगदा आहे। पाणी जाण्यासाठी याचा वापर केला असावा। गुप्त मार्ग ज्याला म्हणता येईल तसा हा लंबा आहे। आतमध्ये एक बसण्याची जागा आहे। खूप सुंदर असा हा भुयारी मार्ग आपल्याला इथे दिसत आहे। अजून बराच खोल हा मार्ग इथे आहे, परंतु आत जाण्याला पाणी भरल्यामुळे त्या भुयारी मार्गामधून आपल्याला पुढे जाता येणार नाही। थोडं पाणी कमी झाल्यानंतर आपण परत एकदा येऊ व त्या पाण्यामधून ते पार करून आतमध्ये जाऊन बघूया की नेमकं काय आहे। बऱ्याच वेळा जेव्हा मुघलांचे आक्रमण व्हायचे तेव्हा आपल्या स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी ही भुयारी मार्ग खोदले जायचे। सर्व स्त्रियांना या भुयारी मार्गामध्ये दूर पाठवून द्यायचे व त्याचं तोंड भुयारी मार्गाचं बंद करून घ्यायचे व त्यांचे रक्षण झाले पाहिजे, मुलांचे रक्षण झाले पाहिजे यासाठी गावाच्या संरक्षणासाठी हे भुयारी मार्ग करतात। लोणारमध्ये बरेचसे भुयारी मार्ग अजूनही आहेत, काही बुजलेले आहेत। त्यापैकी हा एक पापारेश्वरचा भुयारी मार्ग आपण बघितलेला आहे। धन्यवाद मित्रांनो। बुल्डाना से सी न्यूज संवाददाता संदीप साबजी की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।